उन्हाळा सुरू झालेला आहे. उन्हाळी वाळवणातील पदार्थ करण्याची वेळ सुद्धा आलेली आहे. तर आज सर्वांचे आवडते ज्वारीचे पापड म्हणजेच धापोळे कसे करायचे त्याची रेसिपी बघतोय. यामध्ये सोडा, पापड खार न घालता हे पापड केलेले आहेत आणि खायला खरंच खूप मस्त लागतात. तर यासाठी 2 वाट्या ताजं दळलेलं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. बाइंडिंग यावी तसेच पापड फाटू नये यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये 6 वाट्या पाणी घालून मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. एका वाटीला इन टोटल 6 वाट्या पाणी घ्यायचं आहे. तर इथे आपण 3 वाट्या पिठं घेतलेलं आहे, त्यामुळे टोटल 18 वाट्या पाणी आपण वापरणार आहोत. तर 6 वाट्या पाणी ऑलरेडी घेतलेलं आहे. त्यानंतर एका मोठ्या गंजामध्ये उर्वरित 12 वाट्या पाणी घ्यायचं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ, 1 मोठा चमचा तीळ, 1 छोटा चमचा जिरं आणि आवडीनुसार कुटलेली लाल मिरची घातलेली आहे. गॅसचा फ्लेम हाय ठेवून याला उकळी येतपर्यंत वाट बघायची आहे. पाण्याला चांगली उकळी आली की जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये सोडायचं आहे. गॅसचा फ्लेम मीडियम टू हाय ठेवून कंटिन्युअसली ढवळत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. साधारण 4 ते 5 उकळ्या काढून घ्यायच्या आहेत. हे जे मिश्रण आहे चांगल्यापैकी शिजवायचं, तेव्हाच पापड जे आहे फाटत नाही आणि छान होतात. तर तुम्ही बघू शकता मिश्रण मस्तपैकी उकळून घेतलेलं आहे. तर इथे आपला हा घाटा तयार आहे. हा असाही खायला छान लागतो, बरेच जण खातात. आता हे गरम असतानाच याचे पापड घालून घ्यायचे आहे. तर त्यासाठी सुती कापड ओला करून पिळून घरात गच्चीवर किंवा जिथेही चांगली ऊन येत असेल तिथे आपल्याला आतरून घ्यायचं आहे. गरम असतानाच यावर पळीने पापड घालून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सर्वच पापड घालून घ्यायचे. घाटा जो आहे थंड होऊ द्यायचा नाही, त्यामुळे तो गॅसवर लो फ्लेमवर किंवा मग जर तुम्ही चुलीवर करत असाल तर आहारावर ठेवू शकता. हे पापड सकाळी करायचे म्हणजे सर्व पापड घालून झाले की दुपारी 4 ते 5 वाजेपर्यंत मस्त वाळले जातात. कडाक्याच्या उन्हामध्ये चांगल्यापैकी वाळवून घेतलेले आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार हा सुती कापड उचलून याला उलटं करून यावर पाणी शिंपडून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार पापडाच्या साईडला ओढून हे पापड काढून घ्यायचे आहे. ओली साईड वरच्या साईडला ठेवायची. हे जे पापड आहे ओले खायला सुद्धा छान लागतात, बरेच जण खातात. पापड काढल्यावर परडं किंवा सुपावर ते वाळवून घ्यायचे आहेत. सगळे पापड काढून झाले की याला आणखीन 2 ते 3 दिवस कडकडीत ऊन दाखवायची आहे. हे जे पापड आहेत तळून तसेच भाजून सुद्धा मस्त लागतात आणि 2 वर्षांपर्यंत खराब होत नाही. तर नक्की ट्राय करून बघाल. कसे झाले कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.